तुम्ही आता एक गाणं ऐका ऐका. Run the track, run the track, run the track, and nobody look at them say, run the track, run. आता परत ऐका. चाका रांडे चाका रांडे चाका रांडे चाका 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 रांडे चाका रांडे चाका. बिया नको अजिबात बिया नको. या गाणा आमचा मुना या म्हणायचा आणि मोठ्या आवाजात पूर्ण चाळीत चून जाताना भाजी आणून जाताना म्हणायचा. म्हणजे काय प्रसिद्ध गायिका होती ती बघा तुम्ही. तर त्याच्याबद्दल तुमका सांगायचं म्हणजे तो विजय काकाचो एक प्रकारचा झिलचा म्हणा हरकत नाही. म्हणजे बोलताना कोणाचं म्हणजे मी काय बोलतोय काय नाही याचा काय काय म्हणजे संबंधच येत नाही. खायच्या वाक्याचं कोणाशी काय संबंधच नाही. गावात जाताना मुना आमचा ढिगभर कपडे घेऊन जायचा, पण वापरताना काय वापरायचं माहिती आहे? आईचो म्हण किंवा कोणाचो मिळात त्याचो गाऊन थंयसून घसारता थंयसून फाटको जरी तुटको असतो तो घालायचो आणि गुटाळायचो आणि सुटायचा. दाखवतो तुमका कसा आता बघा. आता दिसला यो असो गुटाळायचो. हे आमचा मुना बघा कामाक करू कोणाक ऐकणार नाही. एकदा आम्ही ट्रेनमधून येत होतो, त्याची मैत्रीण होती ता आणि मी तिघं जण म्हणजे मुंबईत येत होतो दिवा गाडी. तर मैत्रिणीने म्हटलं अगं आंघोळ वगैरे करायला उशीर झाला असं तसं. तर त्यांना काय सांगायचा मोठ्या आवाजात कानात ते नरसाळे लावलेले. अगं आम्ही आंघोळच केली नाही विचारता येईल. ताईने पण नाही केली आणि मी पण नाही केली. म्हणजे मा काय जगमारीत नीव नाही केले या पूर्ण डब्याक समजला. आम्ही दोघांना नालवून नाही बामणांची पोरा आणि न नाता बाहेर पडली तेव्हा त्यांना सांगायला दिल्या. त्यांना समजा त्याची आणि कोणाची मारामारी लागली म्हणजे कोणाच्या बहिणीची म्हणा किंवा कोणाची आणि त्याला कळलं की आता आपला काय टिकावं लागणार नाही की आता काय सांगणार माहिती काय आहे पायाने काय मारतेस हाताने मारायचं शिस्तीत इज्जत मारायचं पण इज्जतीत मारायचं. त्याला आपल्याला पण इज्जत आहे. गिरे तो बी टांग उपर अशी अवस्था. समजा या मुंबईत असल्या आणि बाकीची गावा केली काय ते कॉईन बॉक्स असायचे ना त्याच्यावरून या फोन करायचा. हा ताई सगळ्याला आहे ना गावी चांगलं काम करून घ्या त्याच्याकडून. किरले करीन नुसती बसूनच राहणार काय काय होणार नाही. नुसती अशीच असणार मांजरासारखी इकडे मांडतात तिकडे मांडतात करून. त्याचा सगळ्या डोंगर परतता पण नाही मनात घेतल्यानंतर डोंगर पालतू घालीत ते भांडी घासताना ढीग घासायचो आमच्याकडे लॉकडाऊनमध्ये. म्हणजे तेव्हा पाळी लावलेले होते 2 बहिणींनी आता भांडी घासायची दोघांनी जेवणा करायची असं आमची पाळी होते. ह्या सांगायचं माझ्या भांगडा कोणी येऊ नको मी एकटाच भांडी घासते आणि तो ढीग घेऊन बसांता घिसाड्यासारख्या भांडी घासून मोकळा व्हायचा आणि मोकळा गप राहायचा. तर नाही बाहेर जाऊन ओ काका एकटीने भांडी घासली तुमच्या मुलासारखं आम्हाला नाही. हिची मजा तिची दोघा जगांनी करता येते तर मी एकटीने घासली. तोंड बंद नाही जा करी तर गाजी ढोलक्या गळ्यात बांधून सुटलेलाच असायचा. तर आऊस बापूस ह्यांना घेतलेलो कपडो गपचूप घालतीतच काय म्हणजे घालून आपण कसं कोणीतरी दिल्याने घातला आणि चालला ह्या नाही. समज आता काका आमचं गावा गेलो आणि त्यांना बरमोडा घातला नवीन आणि ह्या आता लगीन झालं. लग्नाच्या आधी तर वेगळा लगीन झालं तर फोन करू सांगणार ताई बरमोडा घातलाय ते कोणी दिलं विचारताना विचार का मग काका हा बाबा ह्या मुनग्यान दिल्या ना मग ऐकलास सगळ्यांना ऐकलास रे ह्या मुनग्यान दिल्या ना. म्हणजे ही एवढी सवय झाली की काकांना आता इलो ना नंतर म्हणजे ता सांगायच्या आधी आम्हीच सांगतो काका एक काम कर मुनग्यान घेतलेल्या वरमोड्यांवरती आणि बनियन काय शर्ट टी शर्ट असं त्याच्यावर पाठीमागे लिहित जा मुलाची कृपा म्हणून. म्हणजे आमका कळत त्या का आणखी सांग नको वेगळं फोन करून. म्हणजे आपण ती उर्दूत म्हण ना अपने मुंह मिया मिठ्ठू तसा म्हणजे मी तुका दिलंय ह्या औशी पापसाने सांगा खया मुनग्यान दिल्यान गायच रवा खया जप करीत रवा होय काय मुना खोर मुठभर मास चढला त्याच्या अंगावरती. स्वभावान पण तेवढाच चांगला म्हणजे जेवढा फटकळा ना तेवढाच खूप चांगला. म्हणजे आमच्याकडे माझ्या भावाने जेव्हा नवीन रूम घेतलेला तेव्हा लग्न झाला त्याचा तेव्हा येणाऱ्या प्रत्येक माणसात ती साडी गोंधळत का असे ना पवल्यान आणि वाढू सुरुवात केल्यानंतर अगदी भांडी बिंडी सगळी हे करीपर्यंत म्हणजे रिकामी करून सगळा काढून ठेवून सगळा करीपर्यंत कामाक वाक म्हणजे बापियो मला हरकत नाही. म्हणजे काम बिम करू पाठी पुढे काय बघणार नाही आता. आणि काका काकी कोण म्हणत काय त्याच्या म्हणजे त्याचा आई बाबा सापासारख्या पण आत्ताला म्हणजे बोलणार मोकळा करणार. तर माझं लग्न झालं म्हणजे काय समजू नका माझ्या मम्मी पप्पांना कोण बोलेल त्याचं काय करेन का बोलता मी उच्चारू शकत नाही जाऊ देत. पण भारी माणूस भारी. आत्ता जरी त्याला फोन केला तरी त्या थैसून गाडीवर डॅंग टाकून यायची तयारी आहे. एकदा सत्यनारायणाच्या पूजेचं आमंत्रण देव हे का आणि काका संदीपाक पाठवलं काका म्हणजे दोन्ही लहान
गेली अशी वाडी फिरायला गेली स्कूटर घेऊन आणि एक व्हाळा, त्या व्हाळाच्या पुलावर ना त्याला सांगत पाठसून असा वाकत दिला आणि काहीतरी सांगत माझ्या गाडी चालवते, मी चालवते. आणि गाडी चालवताना किती वाकायचं का मर्यादा असतात. दोघंही गेली वाळात, पुलावरसून खाली वाळात गाडी आहे सकट. ती कशी वर काढली आणि त्यांका माहिती. भिजलाच कशी, काय काका काय सांगणार, अहो त्या चिखलातनं त्यांच्या घरी जायच्या वाटा, गाडी एवढी घाण झाली होती, व्हाळात धुवून आणली गाडी आम्ही. म्हणजे फेकण्यात एवढो नंबर त्याचो म्हणून सांगा तुमका. म्हणजे पडलं बिडलं काय सांगायचा प्रश्नच नाही. आता नंतर कळला की ही पडली व्हाळात ती. आमच्या मुलाबद्दल ना बोलणार तितक्या कमी आहे. म्हणजे खूप त्याचे असे जोक्स असतात, त्यातले थोडे जे म्हाका रँडम आठवले ते मी तुमका सांगितले. तर एवढे आहेत ना, तर मी तुमका जर ह्यो पार्ट आवडला तर मी नेक्स्ट पार्ट करीन, कळला. आणि नक्की सांगा तुमका मी की असा आमचा मुना असा लहानपणापासून आतापर्यंत लग्न झाला तरी त्याच्या स्वभावात काही बदल झाले नाही. जसा असा तसा. तुमका त्यानं सांगितल्यांना आम्ही उद्या येते, तो उद्या कधीच येत नाही ना, तो ह्यो उद्या त्याच्याकडे असता. माझा लगीन झाल्यापासून तर 7 महिने माझ्या आई सांगता आम्ही येतोय निघते, तर त्या दिवशी इला घेऊन गेला नाही असं नाही इला. त्याची पण आता संसारात असा म्हटल्यानंतर त्याला पण त्याच्या काय कामं असतातच. पण कोणाक नाही म्हणायचा नाही, हो येतलं सांगा मोकळा व्हायचा. तर असा आमचा मुना दी ग्रेट. तुमका कसं वाटतं नक्कीच सांगा. खूप चांगलाच असता. तर भेटू नेक्स्ट पार्टमध्ये. तोपर्यंत बाय बाय.